सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुक्यामध्ये शिरढोण येथे बाबूराव दत्तात्रय पाटील हे त्यांची बायको वनिता पाटील व मुलगा तेजस पाटील यांच्यासोबत राहत होते। त्यांच्या घरात सगळे काही व्यवस्थित सुरू होते। एक सुखी कुटुंब आहे त्यांचं असं त्यांच्याकडे बघून वाटत होतं। गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या माध्यमांतून बाबूराव त्यांच्या सुखी संसाराला आकार देण्याचं काम करत होते। आपल्या कुटुंबातील सगळे लोक आनंदात कसे राहतील यासाठीच बाबूराव प्रयत्न करत होते आणि म्हणूनच त्यांनी आपल्या कुटुंबाचा विमा देखील काढला, जेणेकरून जर आपल्या आयुष्याचं काही बरं वाईट झालं तर त्यांच्या बायको मुलासाठी तो उपयोगात येईल। ही गोष्ट त्यांनी आपल्या बायकोलाही सांगून ठेवली होती। असेच काही दिवस गेले। विमा काढल्यानंतर बाबूराव पाटील यांना काही अडचणी येऊ लागल्या होत्या आणि त्याच वेळी त्यांची आर्थिक परिस्थितीही चांगली नव्हती, म्हणून त्यांनी आपल्या गावातील काही लोकांकडून उसने पैसे घेतले होते। बाबूराव यांना व त्यांच्या शब्दाला त्यांच्या गावात खूप जास्त किंमत होती। बाबूराव पाटील हे खूपच दिलदार व्यक्तिमत्वाचा माणूस होता, त्यामुळे ते मागतील तेवढे पैसे त्यांना गावात कोणीही देत होतं। बाबूराव पाटील यांनी आपलं घर बांधण्यासाठी देखील लोन काढून ठेवलं होतं। तसेच घरातील येणाऱ्या छोट्या मोठ्या अडचणींसाठी देखील त्यांनी अजून काही ओळखीतल्या मित्रांकडून पैसे घेतले होते। आपल्या शेतातील उत्पन्नाचे आणि जो व्यवसाय करत होते त्याचे पैसे आल्यानंतर आपण या माणसांचे पैसे परत करू, बँकेचं लोन फेडू असा विचार बाबूराव पाटील यांच्या मनात होता। पण यावर्षी त्यांना शेतीचा पैसा जास्त मिळाला नाही व जो व्यवसाय ते करत होते त्यातही त्यांचं आर्थिक नुकसान झालं होतं। जे काही लोकांकडून उसने पैसे त्यांनी घेतले होते ते परत देण्यासाठी बाबूरावकडे तितके पैसे जमा होत नव्हते। पण त्यामुळे ज्यांच्याकडून पैसे घेतले ते लोक पैसे मागण्यासाठी आता बाबूरावच्या घरी वारंवार येऊ लागले आणि आम्हाला आमचे पैसे परत करा म्हणू लागले। बाबूरावने हे पैसे व्याजाने घेतले होते, त्यामुळे येणारी रक्कम कमी आणि व्याजाची जाणारी रक्कम ही खूप जास्त होती। बाबूराव पाटील यांच्या डोक्याला यामुळे खूप जास्त त्रास होऊ लागला होता। ते खूप जास्त टेन्शनमध्ये होते। याआधी ज्या घरात लोक बाबूरावला नमस्कार करण्यासाठी यायचे, त्यांची हालचाल विचारण्यासाठी यायचे, त्याच घरात आता लोक सकाळी सकाळी त्यांचे पैसे मागायला येत असे। बाबूरावकडे त्यांना द्यायला पैसे नव्हते, म्हणून ते लोक तसेच माघारी जात। काही काळ असाच निघून गेला। पैसे मागण्यासाठी येणारे लोक मात्र वाढतच होते आणि आता हे रोजच झालं होतं। बायको वनिता हिला देखील लोक आपल्या घरी पैसे मागायला रोज येऊ लागले हे अजिबात आवडत नव्हतं आणि म्हणूनच तिचं आणि तिच्या नवऱ्याचं भांडण होऊ लागलं। तुम्ही सगळ्यांकडून इतके सारे पैसे का घेतले ती त्याला बोलत असे, तेव्हा बाबूराव तिला म्हणायचा, तुझ्या व आपल्या मुलासाठीच घेतली, तुम्हाला आनंदमय जीवन देण्यासाठीच घेतले, पण आर्थिक नुकसान झाल्यामुळे मला ते परत करणे शक्य नाही, पण काहीतरी करून मी यातून मार्ग काढतो, तो बायकोस म्हणाला। परंतु रोजच लोक पैसे घ्यायला यायचे, यातून मात्र बायको वनिता खूप कंटाळली होती, त्यामुळे यातून काहीतरी मार्ग काढायलाच हवा असा तिनं विचार केला। परंतु काय मार्ग काढायचा असाही तिला प्रश्न पडला। नवरा बाबूराव यानं जेवढी रक्कम व्याजाने घेतली होती तेवढी पूर्ण जमा करणे हे लगेच शक्य नव्हतं, परंतु नवऱ्यानं विमा काढल्याचं तिला आठवलं आणि त्या बायकोच्या डोक्यात भयंकर प्लॅन आला। त्यामुळेच वनिताने आपला मुलगा तेजस याला आपल्या विश्वासात घेतले। 26 वर्षांचा तेजस होता। आई जे म्हणतीये ते करायला तो आधी नको म्हणत होता, पण हे लोक आपल्या घरी सारखे पैसे मागायला येत आहेत आणि या लोकांना आता आपण पैसे देणं अजिबात शक्य नाही। आपल्या घराण्याची इज्जत तुझ्या वडिलांमुळे पूर्ण धुळीस मिळाली आहे। अशा प्रकारे वनिता मुलगा तेजसला समजावून सांगू लागली, त्याचे कान भरू लागली। त्यावेळी तेजस यानं देखील यातून काहीतरी मार्ग काढ, मी तुझ्यासोबत आहे असे वनिताला सांगितले। मग वनिता आणि तेजस यांनी प्लॅन करायला सुरुवात केली। ज्या नवऱ्यामुळे, ज्या बापामुळे घरात आनंदाचे वातावरण होते, त्याच नवऱ्याबद्दल, जन्मदात्या बापाबद्दल कट कारस्थान करायला बायको आणि मुलाने सुरू केलं आणि बरोबर भयंकर प्लॅन आखला। 10 फेब्रुवारीचा तो दिवस होता। सकाळी काही लोक त्यांच्या घरी पैसे मागायला आले। थोडा वेळ थांबून ते निघून गेले। चिंतेने व्याकुळ झालेला बाबूराव पाटील आपल्या बायकोला म्हणाला, बाहेर जाऊन आज काहीतरी बंदोबस्त करून येतो पैशांचा, असे बोलून ते घरातून बाहेर पडले। त्यानंतर त्यांची बायको वनिता आणि मुलगा तेजस यांचं केलेलं कटकारस्थान सत्यात उतरवायचं सुरू झालं। दुपारची वेळ झाली होती। वडील गेल्यानंतर तेजस हा देखील ठरल्याप्रमाणे घराच्या बाहेर पडला। तेजसने त्याचा 30 वर्षांचा मित्र भीमराव गणपतराव हुलवान याला फोन केला आणि त्याची गाडी घेऊन येण्यास सांगितलं। मित्र लगेचच गाडी घेऊन आला। त्यालाही प्लॅन समजवण्यात आला होता।
त्याचबरोबर बाबूराव पाटील याची बायको वनिता देखील तेजस आणि त्याच्या मित्राच्या गाडीत बसली। त्यांनी बाबूराव यांच्यासोबत तेव्हा संपर्क केला, तुम्ही कुठे आहे हे विचारलं। त्यावेळी संध्याकाळ झाली होती। बाबूराव पाटील हे एका ठिकाणी थांबलेले होते। त्यानुसार बायको वनिता, मुलगा तेजस आणि त्याचा मित्र भीमराव हे तिघही त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना गाडीत बसवले। गाडी नरसिंह गावाजवळील पंढरपूर रस्त्यावर आणली। त्या ठिकाणी ठरवल्याप्रमाणे बायको वनिताने आपल्या मुलाला इशारा केला। लगेचच तेजसच्या मित्रानं आपली गाडी थांबवली। आता अंधार जास्त पडलेला होता। रस्त्यावर थोड्या प्रकारामध्ये गाड्यांचं येणं जाणं सुरू होतं। त्याचवेळी बाबूराव पाटील काय झालं, गाडी का बंद पडली म्हणत गाडीच्या खाली रस्त्यावर उतरले आणि त्याचवेळी बायको वनिता, मुलगा तेजस आणि मित्र भीमराव यांनी डाव साधला। रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुभाजकावर बाबूराव पाटील यांना जोरात खाली पाडले आणि त्यामुळे त्यांचे डोके दुभाजकावर खूप जोरात आदळलं गेलं। आपली बायको समोर उभी असताना आपला मुलगा, त्याचा मित्र आपल्यासोबत असे का करत आहे, बाबूराव यांना नेमकं काय सुरू आहे हेच आता समजत नव्हतं। त्यांची बायको आणि मुलगा त्यांनीच त्यांचं आयुष्य संपवलं होतं। रस्त्यावरील भयान शांतता पाहून बाबूराव पाटील यांना या तिघांनीही पुन्हा गाडीत बसवले। त्यावेळी त्यांची कोणतीच हालचाल होताना यांना दिसत नव्हती। त्यामुळे या तिघांनी मिळून बाबूरावचा मृतदेह रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या दुभाजकावर आणून टाकला। आता बाबूराव यांचा मृत्यू झाला आहे। आपल्या घरातील 7.5 निघून जाईल, आपल्याला विम्याचे पैसे मिळतील या आनंदाने बायको वनिता, मुलगा तेजस परत आपल्या घरी पोहोचले। ज्या बाबूराव यांनी कुटुंबाच्या संरक्षणासाठी विमा काढला होता आणि रस्त्यावर जर बाबूराव यांचा मृतदेह पोलिसांना सापडला तर अपघाताचा विमा आपल्याला मिळेल असे वनिताला वाटत होते। त्यानुसार अपघाताचा बनाव करता येईल आणि तो विमा आपल्याला काढता येणार। नवऱ्याचं जेव्हा विमा काढला होता त्या विम्यावर या बायकोचा आधीपासूनच डोळा होता। जो काही विम्याचा पैसा येईल त्या पैशातून घरी येणाऱ्या लोकांचे तोंड बंद करता येतील असे बायको वनिताच्या डोक्यात आधीपासूनच होते। सगळं काही प्लॅननुसार घडलं होतं। वनिता आपल्या मुलासोबत घरी येऊन थांबली होती। बायको आणि मुलाला माहिती होतं की बाबूराव पाटील आता काही घरी येणार नाही, तरीही वाट बघायचं काम ते करत होते। मध्यरात्र झाली होती। मध्यरात्रीच्या सुमारास बाबूराव पाटील यांचे भाऊ सागर पाटील यांना एक फोन आला। फोनच्या आवाजाने सागर पाटील हा पटकन जागा झाला। जेव्हा सागरने फोन उचलला तेव्हा बाबूराव पाटील यांचा मृतदेह रत्नागिरी नागपूर महामार्गावरील लांडगेवाडी हद्दीत रस्त्यावर आढळून आल्याचं सांगितलं गेलं। भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून सागर पाटील हे घाईतच घटनास्थळी पोहोचले। तिथे गेल्यानंतर बाबूराव पाटील यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते। तोपर्यंत बाबूराव पाटील यांची बायको वनिता व मुलगा तेजस हे देखील हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते। बाबूराव पाटील यांची डॉक्टर स्वप्नाली पाटीलनं तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं। सगळ्यांना खूप दुःख झालं। त्यावेळी कवठ्या महाकाळ येथील पोलीस तेथे दाखल झाले। रुग्णालयात आल्यानंतर त्यांनी बाबूराव पाटील यांच्या अपघाताची माहिती घेतली आणि अपघाती मृत्यूची नोंद केली। बाबूराव पाटील यांचा अंतिम संस्कार करताना बायकोईच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा तणाव दिसत नव्हता। तिचा चेहरा हसरा दिसत होता। आपल्यावर प्रेम करणारा, आपल्याला सुखात बघणारा नवरा मेल्यावर बायकोला ज्या प्रमाणात दुःख व्हायला हवं हे दुःख तिच्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नव्हतं। एक आनंद चेहऱ्यावर दिसत होता। त्यावेळी तिच्या चेहऱ्याकडे बघून काही लोकांना तिच्यावर संशय आला आणि त्यानुसारच हे सगळं प्रकरण पोलिसांच्या कानावर गेलं। पोलिसांनी सुद्धा निरीक्षण केल्यावर त्यांना ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी बाबूराव पाटील यांच्या अपघाताचा पूर्ण तपास घेतला आणि काही गोष्टी त्यांच्याही लक्षात आल्या आणि म्हणूनच त्यांनी मुलगा तेजस याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। त्यानंतर 1 मार्च 2025 रोजी बायको वनिताला देखील चौकशीसाठी पोलिसांनी बोलावून घेतलं आणि त्याचवेळी सगळ्या प्रकरणाचा उलगडा होऊ लागला होता आणि तेव्हा तेजस याचा मित्र भीमरावलाही पोलिसांनी तात्काळच अटक केली। सुरुवातीला या तिघांनीही आम्हाला काहीच माहिती नाही असे सांगितले, उडवाउडीचे उत्तरं दिली। परंतु जेव्हा पोलिसांनी पोलिसी खाक्या त्यांना दाखवला तेव्हा सगळं खरं जे काही आहे त्यांनी केलं आहे ते पोलिसांना त्यांनी सांगितलं। केवळ विम्याचे पैसे आपल्याला येतील आणि घरी येणाऱ्या लोकांना त्यांचे पैसे देता येतील व त्यांचे तोंड बंद होतील, हाच उद्देश या पाठीमागे होता असे बाबूराव पाटील यांची बायको वनितानं पोलिसांना सांगितलं। आता या तिघांनाही अटक करण्यात आली आहे। कुठलाही पुरावा नसताना पोलिसांनी बरोबर सत्य शोधून काढले आहे। महिलेनं मुलगा आणि त्याच्या मित्राला सोबत घेऊन पतीचा काटा
पाटा काढला आणि अपघाताचा बनाव आखला। कवठे महाकाळ पोलिसांनी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला आहे। बाबूराव दत्तात्रय पाटील यांच्या खून प्रकरणी शनिवारी रात्री पत्नी वनिता बाबूराव पाटील वय 40, मुलगा तेजस बाबूराव पाटील वय 26 आणि त्याचा मित्र भीमराव गणपतराव हुलवान वय 30 या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिली। मित्रांनो, असंही होऊ शकतं हे या कथेतून समजतं। आपलाच साथीदार, आपल्याच रक्ताचा गोळा आपला जीव घेऊ शकतो, तेही पैशांसाठी, हेच या कथेतून समजतं। आपण आहोत तसं जगावं, उगाच कर्जाचा पैसा काढून स्वतःचे हाल करून घेऊ नये। ज्या बायको मुलासाठी त्यानं पैसे उचलले, ज्या बायको मुलाला आनंदी ठेवण्यासाठी त्यानं कर्ज काढलं, ज्या बायको मुलाला आलिशान बंगल्यात राहता येईल म्हणून त्यानं कर्ज घेतलं, आपण गेल्यानंतर आपला मुलगा बायको यांना पैशाची अडचण भासू नये म्हणून त्या व्यक्तीनं विमा काढला, त्याच बायको मुलानं त्यांचं आयुष्य संपवलं, तेही पैशांसाठी। अतिशय लाजिरवाणं हा प्रकार आहे। नात्याला काळिंबा फासवणारी ही सत्य घटना आहे। या घटनेबद्दल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं? खाली नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा। असे प्रकार सध्या खूप जास्त वाढत आहे, गुन्हेगारी खूप जास्त वाढत आहे, कुणालाच कुणाचा धाक नसल्याचं दिसत आहे। असो, त्यांना त्यांच्या कर्माचं फळ नक्की मिळेल। बाकी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तुमच्या प्रतिक्रिया खाली नोंदवायचं देखील विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन सत्य क्राईम स्टोरीत। धन्यवाद।